तर हे TYBSCचं अल्जेब्राचं लेक्चर आहे. तर आपण रिंग ह्या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. तर रिंग म्हणजे काय, तर समजा आर हा नॉन एम्प्टी सेट आहे आणि आरवर आपण दोन बायनरी ऑपरेशन, एक म्हणजे ॲडिशन आणि दुसरं म्हणजे मल्टिप्लिकेशन डिफाईन करतो. आणि आर हा ॲडिशन बायनरी ऑपरेशनसाठी अबेलियन ग्रुप आहे. आता अबेलियन ग्रुप म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी, बरोबर आहे. आणि आर हा मल्टिप्लिकेशनसाठी क्लोज्ड आहे. दुसरी म्हणजे मल्टिप्लिकेशन असोसिएटिव्ह आहे आणि दोन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सॅटिस्फाय होतात हे आपल्याला माहीत आहे. ए इंटू बी प्लस सी इज इक्वल टू ए इंटू बी प्लस ए इंटू सी अँड इन ब्रॅकेट ए प्लस बी इंटू सी ए इंटू सी प्लस बी इंटू सी. देन द आर इज कॉल्ड ॲज अ रिंग. आर इज कॉल्ड ॲज अ रिंग हे शिकलेलं आहे. तर आपण रिंगची काही एक्झाम्पल्स आता बघितलेले आहेत. तर आपण सबरिंग म्हणजे काय ते बघूया. तर सपोज आर इज ए रिंग अँड यस इज अ सबसेट ऑफ आर. आता हा सेट यस हा आरचा सबसेट आहे आणि यस हा आरचा सबसेट असेल आणि यस हा स्वतः रिंग असेल ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनसाठी. जे मल्टिप्लिकेशन आपण जो ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन आपण आरवर डिफाईन केलेलं आहे, सेम त्या बायनरी ऑपरेशनसाठी यस हा काय असेल, रिंग असेल. देन यस इज कॉल्ड ॲज अ सबरिंग. यस इज कॉल्ड ॲज अ सबरिंग. फॉर एक्झाम्पल, आता सबरिंग म्हणजे ॲक्च्युली काय बघा, सबरिंगच्या टेस्ट आहेत त्या म्हणजे फॉर ऑल ए बी बी. सपोज यस इज अ सबसेट ऑफ आर, देन यस इज अ सबरिंग ऑफ आर if and only if for all a b belong to yes. A b belong to yes. Number 1, a minus b belong to yes. A minus b belong to yes. And number 2, a b belong to yes. A into b belong to yes. If these two conditions are satisfied, then yes is a subring of R. See here, R is a ring. Yes is a subset of R such that for all a b belong to yes, a minus b. A minus b म्हणजे a plus additive inverse of b belong to yes and a into b belong to yes. Then yes is a subring. Yes is a subring. First here, subring is a subset of R which is a ring, which is itself ring. For the binary operation addition and multiplication, this is not the definition of the subring, but these are the condition to have subring. Condition number 1, for all a b belong to yes, a minus b belong to yes. And condition number 2, for all a b belong to yes, a into b belong to yes. आता सबरिंगची काय उदाहरण घेऊया. फॉर एनी रिंग आर, फॉर एनी रिंग आर, फॉर एनी रिंग आर, null set and R, both are subring of R. Both are subring of R. Null set, these are called as a null set is a subring and R is a subring. Or not null set but a zero, not null set but set 0 having only one element, singleton set 0 is the subring of R. Because for all a b belong to the set 0, a minus b means 0 minus 0 belong to yes and 0 into 0 belong to yes. Therefore 0 is a subring of R. Now such kind of subring or this subring is called as a trivial subring because it is of no value, it is of unimportance in mathematics. Such a subring is called as a trivial subring. Then R is itself a subring of R. It is called as a non-proper subring. Any subring of R which is not equal to 0 or R is called as a proper subring of R. Now example of subring, more examples of the subring. Consider the ring R plus into. R plus into. Now of this ring, Z plus into is the subring of this ring. आता ही रिंग बघा R plus into.
तर आर प्लस इंटू ही जी काय रिंग आहे, आर म्हणजे सेट ऑफ रिअल नंबर प्लस आणि इंटू, तर द सेट ऑफ इंटेजर विथ बायनरी ऑपरेशन प्लस अँड इंटू इज अ सबरिंग ऑफ द रिंग आर प्लस इंटू. तर ही आर प्लस इंटूची काय आहे, सबरिंग आहे. तर हे लक्षात घ्या. तर हे प्रूव्ह करणं खूप सोपं आहे. बिकॉज फॉर एनी ए बी बिलॉंग टू झेड, ए मायनस बी बिलॉंग टू झेड. कारण ए आणि बी जर इंटेजर असतील तर ए मायनस बी हा काय असतो, इंटेजर. आणि ए आणि बी जर इंटेजर असतील तर ए इंटू बी हा काय असतो, इंटेजर. आणि देअर फोर ही झेड प्लस इंटू ही जी काय रिंग आहे ती आर प्लस इंटू ह्या रिंगची प्रॉपर सबरिंग आहे. दिस रिंग इज नॉट इक्वल to zero ring and this ring is not equal to whole R ring, therefore this is example of proper subring. Now consider Z14, the set of integers modulo 14. It has element 0 bar, 1 bar, 2 bar, 3 bar, 4 bar, 5 bar, 6 bar, 7 bar, 8 bar, 9 bar, 10 bar, 11 bar, 12 bar, 13 bar, 14 bar में 0 bar. तर see the example of the ring Z14 having a 14 element. 0 bar, 1 bar, 2 bar, 3 bar, 13 bar, 0 bar. Now see here either 2 bar, 4 bar, 6 bar, 8 bar, 10 bar, 12 bar and 14 bar is equal to 0 bar. That this is a proper subring of the ring Z14. This is example of proper subring of the ring Z14. Now see here, you can easily verify that for all elements belonging to this subring S, their difference A minus B belong to S. For example, 6 bar minus 8 bar is equal to minus 2 bar. Minus 2 bar is equal to 12 bar. Minus 2 bar is equal to here 6 bar minus 8 bar. For example, 6 bar minus 8 bar. 6 bar minus 8 bar is equal to minus 2 bar. Minus 2 bar is equal to 12 bar. Minus 2 bar is equal to 12 bar. Here 12 bar belong to S. Now suppose 2 bar and 4 bar. 2 bar into 4 bar, 8 bar belong to S. Therefore, you can easily satisfy the required condition to have S subring, and therefore S is a proper subring of Z14. तर इथं सेट S हा Z14 ह्या रिंगची प्रॉपर सबरिंग आहे. तसंच 7 बार 14 बार 7 बार 14 बार म्हणजे 0 बार हे देखील S ची काय आहे, सबरिंग आहे. फॉर एक्झाम्पल कन्सिडर द रिंग Z15. तर इथे बघा 5 बार 10 बार 0 बार इट इज ऑल्सो सबरिंग ऑफ Z15. तर हे काय सबरिंगची उदाहरणं आहेत. आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर द रिंग C प्लस इंटू the set of the complex number with 2 binary operation addition and multiplication. Now C, the set C with these 2 binary operation is a ring. तर ह्याची सबरिंग म्हणजे काय, एखादी सेट ऑफ द टाइप A प्लस B रूट मायनस 7, A प्लस B रूट मायनस 7, AB बिलॉंग टू Z. तर तुम्ही व्हेरीफाय करू शकता की ह्या प्रकारचा जो सेट आहे तो C प्लस इंटू ह्या रिंगचा सबरिंग आहे. A प्लस इंटू ह्या रिंगचा काय आहे, सबरिंग आहे. तर हे काय सबरिंगची एक्झाम्पल झाली. तर आता बघा इंटिग्रल डोमेन म्हणजे काय ते आपण आता बघूया. समजा R प्लस इंटू ही रिंग आहे
तर आर प्लस इंटू ही रिंग आहे. तर ह्यामध्ये झिरो डिव्हायजर्स म्हणजे काय? तर टू इलेमेंट्स ए बी बिलॉंग टू आर आर सेड टू बी झिरो डिव्हायजर्स इफ ए इज नॉट इक्वल टू झिरो, बी इज नॉट इक्वल टू झिरो, but AB is equal to 0, but AB is equal to 0, A into B is equal to 0, where 0 is the additive identity of the ring R. 0 is the additive identity of the ring R. म्हणजे ह्या ठिकाणी A 0 नाही आहे, A ॲडिटिव्ह आयडेंटिटीच्या बरोबर नाही आहे, बी ॲडिटिव्ह आयडेंटिटीच्या बरोबर नाही, परंतु त्याचा प्रॉडक्ट मात्र आयडेंटिटी आहे. सच इलेमेंट्स आर कॉल्ड एज द zero divisors. Such elements are called as the zero divisors. For example, in the ring Z14 or in the ring Z30, in the ring Z30, 5 bar is not equal to 0 bar because 0 element of Z30 is 30 bar. 5 bar is not equal to 0 bar, and 6 bar is not equal to 0 bar. 6 bar is not equal to 0 bar, but 5 bar into 6 bar is equal to 30 bar is equal to 0 bar. Therefore 5 bar and 6 bar, 5 bar and 6 bar are zero divisors in this ring, are zero divisors in the ring. Now consider the ring of 2 by 2 matrices. Consider the ring of 2 by 2 matrices. A set of 2 by 2 matrices is a ring for the binary operation, usual addition of matrices and the usual multiplication of matrices. Now in this ring there are very large number of elements which are zero divisors. For example, 1 2 0 0, 1 2 0 0, a matrix A is equal to 1 2 0 0. इसका फोन किसका है? वो कितने देर का बना है? निकालो, बंद करो इसको.